नागपुरातल्या मिहान येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये चौथं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं। अंतर्दृष्टीची 7 चाके एक विद्वानांचं अन्वेषण या संकल्पनेवर या स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। या स्नेहसंमेलनाला नागपुरातल्या VNITचे संचालक डॉक्टर प्रमोद पडोळे यांची मुख्य उपस्थिती होती। या वार्षिक स्नेहसंमेलनाला पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांचीही अतिथी म्हणून उपस्थिती होती। DPS मिहान आणि कामठी रोड नागपूरच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा तुलिका केडिया, DPS मिहान आणि कामठी रोडच्या संचालिका सविता जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वार्षिक कार्यक्रम संपन्न झाला। अनुनय केडिया तसंच DPS कामठी रोडच्या प्राचार्या योगिता उमाळकर, इंद्रजीत परगनिहा, कोषाध्यक्ष DPS मिहान आणि कामठी रोड या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। प्राचार्या निधी यादव यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळी त्यांनी अभ्यासक्रम आणि सहअभ्यासक्रम क्षेत्रातील शाळेच्या यशावर प्रकाश टाकला आणि शाळा व्यवस्थापन आणि पालकांचे सतत सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले। तुलिका केडिया यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी आत्मशोधातून मिळालेलं ज्ञान आणि शहाणपण एका अनोख्या उद्देशाच्या दिशेनं वाढीस पोषक ठरेल यावर भर दिला। सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनं झाली। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं महत्त्व सांगितलं। सन्माननीय अतिथी अर्चित चांडक यांनी जीवनात कोणतीही आशा न गमावता नेहमी एकाग्रतेनं आणि ध्येय ठेवून काम केलं पाहिजे यावर भर दिला। शाळेतील तरुण कलाकारांनी स्मृतिचिन्ह म्हणून सादर केलेल्या मधुबनी चित्रांचं दोन्ही मान्यवरांनी कौतुक केलं। या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ NEP 2020 विजन्स अनविल्ड या थीमवर एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध सर्जनशील कार्यांचं प्रदर्शन होतं। हेडबॉय अनंत बोकाडे, हेडगर्ल नित्या बाझल यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर आभार प्रदर्शन सिद्धी गोयल हिनं केलं।